UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। निकालाआधीच महायुतीचा प्लॅन बी तयार। बहुमतापासून महायुती दूर राहिल्यास लहान घटक पक्षांची मूठ बांधणार। छोट्या घटक पक्षांची महायुतीच्या नेत्यांची बोलणी सुरू, सूत्रांची माहिती। स्ट्रॉंग रूमच्या बाहेर कडक पहारा द्या। मतमोजणी पूर्ण होईपर्यंत केंद्रातच राहा। विजयाचं प्रमाणपत्र घेतल्याशिवाय केंद्राबाहेर पडू नका। वरिष्ठांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना सूचना। मवियाच्या 157 जागा निवडून येणार। ऑनलाईन बैठक घेत पवारांकडून सत्ता स्थापनेचा विश्वास व्यक्त। सत्ता आल्यानंतर 12 तासामध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करू। काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा ही आमची इच्छा। मात्र मविया नेते एकत्रित बसून निर्णय घेणार। वडेट्टीवारांचं वक्तव्य। मवियात ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरलेला नाही। मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीत नाही तर महाराष्ट्रातच होईल, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीत पुन्हा खटके उडण्याची चिन्ह। संजय राऊत हायकमांड त्यांच्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही। मुख्यमंत्रीपदाबाबतच्या राऊतांच्या वक्तव्यानंतर पटोलेंचा खोचक टोला। महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत भाजप नेतृत्व ठरवेल। मोदी शहा आपल्या हिताचा निर्णय घेतील असा शिंदे अजित पवारांना विश्वास। चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। निकालानंतर मवियाच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी मुक्काम सांताक्रुझमधील हयात हॉटेलमध्ये असेल। ऐनवेळी दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी, तर काँग्रेसकडून विदर्भातील आमदारांसाठी विशेष विमानाची सोय। काही अपक्षांची मवियाला पाठिंबा देण्याची इच्छा, मात्र महायुतीकडून आतापासूनच अपक्षांना 50 ते 100 कोटींची ऑफर। संजय राऊतांचा आरोप। राज्यात हिंदुत्ववादी विचारांचं सरकार येणार। संजय राऊतांची 25 तारखेची सकाळ कदाचित आर्थर रोड जेलमध्ये होणार। राऊतांच्या एक्झिट पोलवरील वक्तव्यावरून नितेश राणेंचा पलटवार। अजित पवार बारामतीमध्ये पडले तर आव्हाडांचं आयुष्यभर गुलाम होईल। दादा निवडून आल्यास आव्हाडांनी वर्षा बंगल्यावर पाणी भरायला जायचं, मिटकरींचं आव्हान। मनसे उमेदवार बाळा नांदगावकर आणि देवेंद्र फडणवीसांची भेट। महायुतीची सत्ता आल्यास मनसे सत्तेत सहभागी होऊ शकते, नांदगावकरांचं सूचक वक्तव्य। भाजपच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांचा स्ट्रॉंग रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न, मात्र भाजपच्या दबावाखाली असलेल्या पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी त्रास दिला। रोहित पवारांचा गंभीर आरोप। पैसे वाटप प्रकरणावरून भाजप नेते विनोद तावडे यांची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस। बदनामी केल्याचा आरोप। सार्वजनिक माफी मागा, अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जा, तावडेंचा इशारा। बच्चू कडूंना महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोन। उद्याचा निकाल पाहून बच्चू कडू भूमिका ठरवणार। सांगोल्यात शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुखांना महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन। कार्यकर्त्यांशी चर्चा करून पाठिंब्याबाबत निर्णय घेणार, देशमुखांची भूमिका। कार्यकर्त्यांना विजयाची खात्री। निकालाआधीच उमेदवारांच्या विजयाचे बॅनर झळकले। बारामती, आंबेगाव, शिरूर, धाराशिव, पुणे, पंढरपूरमधील मतदारसंघात बॅनरबाजी। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नागपूरमधून आणखी एकाला अटक। फरार आरोपी शुभम लोणीकरचा मित्र सुमित वाघला बेड्या। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।